नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एन आयडियल मोनो ॲटॉमिक गॅस सांगितलाय. मोनो ॲटॉमिक गॅस म्हटलं की एक लक्षात ठेवा, गॅमा इक्वल टू 5/3 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यायची. हे तेवढं पक्क लक्षात ठेवा. An ideal monoatomic gas is adiabatically, adiabatic process आहे, compressed so that its final temperature is twice its initial temperature. म्हणजे फायनल टेम्परेचर इनिशियल टेम्परेचरच्या दुप्पट आहे म्हणून सांगितलंय. व्हॉट इज द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर, असा त्यांनी रेशो विचारलेला आहे. याच्यामध्ये सगळं एकत्र गिवन डाटा करून घेऊया इथं आपण पूर्ण सगळं. मोनो ॲटॉमिक गॅस सांगितलेला आहे. गॅमा इक्वल टू 5/3. त्यानंतर इट्स फायनल टेम्परेचर इज ट्वाइस इट्स इनिशियल टेम्परेचर हे सांगितलंय. व्हॉट इज द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर हे त्यांनी विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये फॉर अडियाबेटिक प्रोसेस पी व्ही रेस टू गॅमा दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला टेम्परेचर बद्दलची आणि विचारलंय प्रेशर बद्दल. याचा अर्थ याच्यातलं प्रेशर आपल्याला तसंच ठेवावं लागेल, हे व्हॉल्यूम इथून काढावं लागेल. त्याच्यासाठी आयडियल गॅस इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू एन आर टी. मग हे व्ही नको आहे मला ते, मग व्ही इक्वल टू काय येणार, एन आर टी अपॉन पी हे असेल. मग ही व्हॅल्यू इथं वरच्या इक्वेशन मध्ये वापरा. देअरफॉर पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू पी इंटू व्हीच्या ठिकाणी हे येणार एन आर टी अपॉन पी रेस टू गॅमा हे असेल. मग हे कसं होणार बघा, ह्या दोघांना अंश आणि छेद घातांक वेगवेगळे करून घेतोय मी इथं. पी हे बाहेरचं इथं आहे तसंच ठेवलंय. एन आर टी ब्रॅकेट रेस टू गॅमा डिव्हायडेड बाय पी रेस टू गॅमा हे असेल. त्याला अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतो. इथं पीच्या घातांकात काही नाहीये म्हणजे 1 आहे. हे 1 आणि इथं गॅमा म्हणजे हे येणार पी रेस टू 1 मायनस गॅमा हे असेल. त्यानंतर इथं काय होणार बघा, एन आर टी म्हणजे प्रत्येकाच्या घातांकामध्ये एन रेस टू गॅमा, आर रेस टू गॅमा आणि टी रेस टू गॅमा हे असं लिहावं लागेल मला. बघा समजते का? मग यापैकी एन आणि आर हे दोघं पण कॉन्स्टंट घेतोय. हा पूर्ण पी इंटू व्ही रेस टू गॅमा दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यातले हे दोघ जण परत कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे तुम्ही याच्यावरून डायरेक्ट असं लिहू शकताय पी रेस टू 1 मायनस गॅमा इंटू टी रेस टू गॅमा दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट.
बघा कशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म्युला तयार करून घ्यावा लागेल इथं. आता याच्यावरून आपल्याला इनिशियल आणि फायनल कंडिशन्स मांडून घ्याव्या लागतील. देअरफॉर पी आय इनिशियल साठी आय घेतोय पी आणि टी ला इनिशियल व्हॅल्यूज दाखवण्यासाठी या पद्धतीनं. फायनल साठी फक्त एफ लिहितोय इथं. या पद्धतीनं आहे. मला रेशो काय फाइंड आउट करायचा आहे ते बघूया परत एकदा जरा. पण तो वरती लिहून ठेवलाय बघा, पी एफ अपॉन पी आय हा रेशो पाहिजे. मग पी एफ अपॉन पी आय तयारच करून घेऊया त्याला इथं. आणि त्या पद्धतीने बघू चेंजेस काय काय होत आहेत ते. पी एफ अपॉन पी आय म्हणजे ही टर्म इकडे घ्या, इकडल्या बाजूला पी एफ रेस टू 1 मायनस गॅमा डिव्हायडेड बाय पी आय रेस टू 1 मायनस गॅमा हे असेल. त्यानंतर टी एफ ला इकडं पाठवा, टी आय रेस टू गॅमा डिव्हायडेड बाय टी एफ रेस टू गॅमा हे असेल. आता याच्यामध्ये त्यांनी काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, ती बघूया आणि मग त्या पद्धतीनं काय चेंजेस करावे लागतात विचार करूया. टी एफ इक्वल टू 2 टाइम्स टी आय सांगितलं. टी एफ इक्वल टू 2 टाइम्स टी आय हे त्यांनी दिलेलं आहे आणि हा रेशो त्यांनी विचारलेला आहे. अजून एक काम करूया आपण इथं, टी आय अपॉन टी एफ या दोघांना एकत्र घेतोय, रेस टू गॅमा हे असं करून घेतो आणि इकडं पी एफ अपॉन पी आय रेस टू 1 मायनस गॅमा हे असं करून घेतोय. आता टी एफ च्या ठिकाणी 2 टाइम्स टी आय हे वापरून घेतोय. टी एफ म्हणजेच 2 टाइम्स टी आय आहे. टी आय डिवायडेड बाय 2 टाइम्स टी आय रेस टू गॅमा इकडं पी एफ अपॉन पी आय हे असं येणार. मग इथं काय होईल बघा, इथं टी आय कॅन्सल होईल, म्हणजे इथं शिल्लक राहील 1 अपॉन 2 रेस टू गॅमा दिस इज इक्वल टू पी एफ अपॉन पी आय रेस टू 1 मायनस गॅमा. आता मी एक काम करतो याच्यामध्ये, आता गॅमाची व्हॅल्यू काहीतरी 5/3 आहे बघा. गॅमा इक्वल टू 5/3 आहे. मग आपण जर आता हे व्हॅल्यू इथं काय प्रॉब्लेम कसा येतोय बघा, 5/3 जर मी इथं वापरलं तर 1 मायनस 5/3 होणार. मग ह्याचा रेशो येणार निगेटिव्ह. तो जर निगेटिव्ह आला तर मग परत पुढे सोडवताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. मग ते लॉग वगैरे परत सगळं इंटरचेंज करून घ्यावं लागेल. त्याच्यापेक्षा एक काम करूया, इकडल्या बाजूचा व्यस्त करूया. दोन्ही बाजूचे जर मी व्यस्त केले तर हे कसं होणार बघा, 2 रेस टू गॅमा येणार इथं. इकडं पण रेसिप्रोकल करावं लागेल, घातांक आहे असंच राहील कारण मी दोन्ही बाजूचे रेसिप्रोकल्स केलेले आहेत. जरा काळजीपूर्वक करायचं. आता मी काय करतोय, इथं तसंच ठेवतोय ही बाजू आणि हा अंश आणि छेद इंटरचेंज करून घेतोय. मग हे जर
एकाच बाजूचं जर तुम्ही अंश आणि छेद जर इंटरचेंज केलं तर हा जो घातांक आहे तो घातांक तुम्हाला बदलावा लागेल, त्याला मायनस साईन द्यावं लागेल. बघा हे कसं केलंय ते. इथं काय केलं आपण, दोन्ही बाजूचे रेसिप्रोकल घेतले, त्यामुळे काय बदलायचा काय प्रश्न आलेला नाहीये. मात्र इथं काय केलंय, ही बाजू तशीच ठेवली आहे आणि हे अंश आणि छेद इंटरचेंज केले, त्यामुळे हे असं आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू वापरून घेऊया. गॅमाची व्हॅल्यू 5/3 आहे, त्यामुळे हे होणार 2^5/3. दिस इज इक्वल टू, इथे येणार PF/PI रेस टू गॅमा -1 आहे. मग गॅमा -1 म्हणजे इथे येणार 5/3, लिहितो इथं -1. म्हणजेच हे सोडवून किती होते बघा बरं, 2^5/3. दिस इज इक्वल टू PF/PI किती होणार, 3. 5 वजा 3 म्हणजे हे येणार 2/3 येणार, हे असे. आता याचं दोन्ही बाजूला सरळ लॉग घेऊन टाकूया. डायरेक्ट पण येते सोडवायला, पण जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल, त्याच्यापेक्षा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करा. बेस 10च घ्यायचं आहे, म्हणजे हे काय होणार, लॉग टू द बेस 10 2^5/3. इथं पण लॉग टू द बेस 10 PF/PI ब्रॅकेट रेस टू 2/3. हे 5/3 पुढे घ्या, इंटू लॉग 2 टू द बेस 10. दिस इज इक्वल टू, हे 2/3 इथे येणार, लॉग टू द बेस 10 PF/PI हे असेल. मग आता याच्यामध्ये हे 3 ला 3 तेवढं कॅन्सल करतोय, त्यानंतर हे 2 इकडे घेतोय, म्हणजे हे होणार 5/2. आणि लॉग 2 ही व्हॅल्यू 2 चा लॉग 30/10 आहे, पाहिजे तर तुम्ही तो चेक करू शकताय. इकडलं आहे असंच ठेवतोय या पद्धतीनं. आता यानं याला डिव्हाइड करून घ्या पहिल्यांदा, आणि मग 5 न मल्टिप्लाय करा. 2 न याला डिव्हाइड केलं, 0. बे के बे, तर 10 येतील. बे पंचे 10, परत 0 येणार, परत बे पंचे 10 होणार. ही बाजू आहे अशीच, नो चेंज. त्यानंतर 5 ने याला मल्टिप्लाय करून घ्या, बघायचं किती होतंय. 15×5 = 75 आणि 5×5 = 25, म्हणजे 0.7525 एवढे येते. असेल. आणि आता फक्त याचा अँटीलॉग बघा, म्हणजे तुम्हाला PF/PI ही व्हॅल्यू मिळेल. दिस इज इक्वल टू PF/PI. आता मला याच्यासाठी लॉग टेबल लागेल, 1 मिनिट फक्त. मग लॉग टेबल मध्ये काय बघायचंय बघा, 0.75चा 2 मध्ये 5चा मिड डिफरन्स, 0.75चा 2 मध्ये 5चा मिड डिफरन्स, मग 56, 49 आणि 7, म्हणजे 56 होते. 5656. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉईंट द्यायचा, 5.656. दिस इज इक्वल टू
पी एफ अपॉन पी आय हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. A system is taken from it to its final state from its initial state. इनिशियल स्टेट आपण ए कन्सिडर करू. ए पासून ए बी सी डी आणि परत ए या ठिकाणी ते परत येते. कॅल्क्युलेट द वर्कडन इन ईच केस. प्रत्येक ठिकाणचं वर्कडन तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. व्हॅल्यूज तेवढ्या व्यवस्थित फक्त लिहून घेऊया. बघा, ए आणि बी या दोन्ही ठिकाणी प्रेशर सेम आहे. पी ए इक्वल टू पी बी काय व्हॅल्यू आहे बघा त्याची, 6 × 10⁻⁵ पास्कल. त्यानंतर सी आणि डी च्या ठिकाणी पण प्रेशर सेम आहे. पी सी इक्वल टू पी डी आणि तिथली व्हॅल्यू आहे 2 × 10⁵ पास्कल. त्यानंतर ए आणि डी च्या ठिकाणी व्हॉल्यूम सेम आहे. व्ही ए इक्वल टू व्ही डी इज इक्वल टू 2 लिटर, म्हणजेच 2 × 10⁻³ मीटर क्यूब घेऊ शकता इथं. आणि व्ही बी आणि व्ही सी, व्ही बी इक्वल टू व्ही सी इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, 6 लिटर, म्हणजेच 6 × 10⁻³ मीटर क्यूब. मग एक 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 पाथ कन्सिडर करू आपण. पुढचा सेक्शन तयार करूया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फर्स्ट पाथ ए बी कन्सिडर करूया आपण. मग वर्कडन इन ए बी इज इक्वल टू, इथं प्रेशर तेवढंच राहते, व्हॉल्यूम फक्त चेंज होते. त्यामुळं प्रेशर पी ए घ्या किंवा बी घ्या, कुठले घेतलं तरी चालते. व्ही बी मायनस व्ही ए हे करावं लागेल. मग प्रेशर ऍट ए ते आहे 6 × 10⁻⁵. आणि व्हॉल्यूम बघा, व्ही बी मायनस व्ही ए, व्ही बी आहे 6 × 10⁻³ मायनस व्ही ए आहे 2 × 10⁻³ हे किती होणार बघा, 6 - 2 हे होणार 4. 6 × 10⁻⁵ इंटू 4 × 10⁻³ हे टोटल किती होईल, 10⁻⁵ आणि 10⁻³ म्हणजे 10⁻² होणार ते. आणि 6 × 4 म्हणजे ते होणार 24. आणि हे 10⁻² म्हणजे 2400 जूल. हे पहिल्याच येणार ए बी च्या अलॉंग. त्याच्यानंतर बी सी च पाहिजे. मग बी सी च बघा बरं. फॉर बी सी व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. फॉर पाथ बी सी व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, देअरफॉर वर्कडन इक्वल टू या बीसी वरती होणारं वर्कडन 0 येणार. त्याच्यानंतर पाहिजे मला सी डी. फक्त डायग्राम तेवढी खाली घेतो. आता रिड्यूस करून घेऊ त्याला डायग्रामला. इकडे ठेवू. ठीक आहे. आता पाहिजे मला सी डी. फॉर पाथ सी डी WCD इक्वल टू प्रेशर पी सी घ्या किंवा पी डी घ्या, कुठले घेतलं तरी चालतंय, इंटू ब्रॅकेट व्ही डी मायनस व्ही सी. फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम असा घ्यायचा असतो.
मग प्रेशर किती आहे, तर प्रेशर आहे 2 × 10⁵ इंटू ब्रॅकेट व्ही डी किती आहे 2 लिटर, म्हणजेच 2 × 10⁻³ मायनस 6 लिटर, म्हणजे हे असेल 2 - 6 हे होणार -4, हे असेल. हे किती होईल बघा बरं, टोटल 2 × 4 होणार 8, 10⁵ आणि 10⁻³ हे होणार टोटल 10⁻², म्हणजेच -800 जूल हे होणार. त्यानंतर चौथा पाथ आहे फॉर पाथ डी टू ए. इथं पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, त्यामुळे इथं सुद्धा वर्कडन हे काय येणार 0 येणार. असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही सेपरेट सेपरेट फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द थर्मल एफिशियन्सी ऑफ ए हीट इंजिन. हीट इंजिन साठी थर्मल एफिशियन्सी काढायचे. इफ इन वन सायकल द वर्क आउटपुट इज 3000 जूल, वर्क डन दिलेलं आहे. हीट इनपुट इज 1000 जूल, सॉरी 10,000 जूल. त्यामुळं या व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत आणि थर्मल एफिशियन्सी फक्त त्यांनी विचारलेली आहे. काय विशेष काय नाही आहे जास्त याच्यामध्ये. एकत्र करून घेऊया डेटा सगळं. गिव्हन डाटा काय विचारलंय, थर्मल एफिशियन्सी, त्याला हे नोटेशन वापरायचं आहे. वर्कडन दिलेलं आहे त्यांनी W = 3000 जूल. त्यानंतर हीट इनपुट, त्याला आपण QH कन्सिडर करूया. हे सांगितलेलं आहे 10,000 जूल. त्याला पाहिजे असेल तुम्ही तर हे तुम्ही असं लिहू शकताय. यालाच तुम्ही 10 × 10⁻³ असं पण लिहू शकताय. नाही लिहिलं तसं तरी चालेल, डायरेक्ट व्हॅल्यूज वापरा, काय अडचण नाहीये त्याच्यामध्ये. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर हीट इंजिन थर्मल एफिशियन्सी = त्याला नोटेशन वापरतात इटा W/QH. therefore इटा = W ची व्हॅल्यू आहे 3 × 10⁻³ डिवायडेड बाय 10 × 10⁻³. हे 10⁻³ ला 10⁻³ कॅन्सल होईल. इटा = 0.3 येणार. एफिशियन्सी शक्यतो करून पर्सेंट मध्ये सांगतात. मग पर्सेंट एफिशियन्सी जर काढायची असेल तर याला फक्त 100 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मग हे किती होईल 30. त्यामुळे ह्याची एफिशियन्सी, थर्मल एफिशियन्सी therefore thermal efficiency = 30%. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. थर्मल एफिशियन्सी दिलेली आहे 25% सांगितले. इफ इन वन सायकल द हीट ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द हॉट रिझर्वायर इज, एवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते, तर हीट रिजेक्टेड किती असेल असं त्यांनी विचारले. गिव्हन डाटा थर्मल एफिशियन्सी सांगितलेली आहे 25%.
म्हणजेच तुम्ही याला 0.25 असं पण घेऊ शकताय. यालाच तुम्ही 1/4 असं पण घेऊ शकताय, काही अडचण नाही त्याच्यात. हीट ऍब्सॉर्ब्ड ती व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे 50,000 जूल. बघा कशा पद्धतीनं आहे ते. आणि हीट रिजेक्टेड म्हणजे QC हे तुम्ही तिथं फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, बघूया मग काय काय करायचंय ते. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग एफिशियन्सीचा फॉर्म्युला मगाशी सांगितलेला आहे मी तुम्हाला. एफिशियन्सी इक्वल टू W/QH येते. मग याच्यावरून W इक्वल टू इटा इंटू QH होणार. मग किती आहे ते? इटा आहे 1/4 आणि QH आहे 50,000. मग 4 त्याला डिव्हाइड करून घेऊया. 4 × 4 म्हणजे 10 शिल्लक राहतील. 4×2 = 8, परत ते 20 होतील, म्हणजे 4×5 = 20. आणि मग परत पुढे तुम्हाला हे एवढे जूल तिथं मांडावं लागेल. मग वर्कडन इक्वल टू, वर्कडन म्हणजेच काय आहे, जेवढी हीट ऍब्सॉर्ब होते त्याच्यातून हीट रिजेक्टेड QC, कोल्ड रिझर्वायरला दिलेली हीट एनर्जी, ती वजा करायची फक्त. मग याच्यावरून बघा बरं काय येणार आपल्याला. QC काढायचं आहे. मग QC ला मी इकडे इकडे घेतोय, वर्कडनला पलीकडे पाठवा. QH मायनस W. QH किती आहे? 50,000 सांगितलेलं होतं. QH वजा हे 12,500, त्यातनं वजा करा. वीज विनाकारण याच्यामध्ये रिस्क घेऊ नका. सरळ आपलं एका खाली एक सिंपल मांडा. 5 आणि 5 = 10, हाताले 3 आणि 7 = 10, हाताले 1 एवढे येते. 37,500 जूल. इथंच तुम्ही लिहू शकता परत पुढं. हीट रिजेक्टेड टू कोल्ड रिझर्वायर, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एफिशियन्सी ऑफ कार्नॉट सायकल और कार्नॉट इंजिन. आता कार्नॉट सायकल मध्ये आपण आहे. 75% सांगितले. टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर 727 डिग्री सेंटीग्रेड दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ द कोल्ड रिझर्वायर. बघूया मग काय काय आहे ते. गिवन डाटा. एफिशियन्सी त्यांनी सांगितलेली आहे, ती आहे 75%. म्हणजेच तुम्ही त्याला 0.75 असं पण लिहू शकताय आणि 3/4 असं पण लिहू शकताय. हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर सांगितलेलं आहे 727. त्याचं कन्व्हर्शन केल्व्हिन मध्ये करून घ्या. 273 त्याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे हे होते 1000 केल्व्हिन. आणि कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर त्यांनी विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग आपण नॉर्मल हीट इंजिन साठी मगाशी फॉर्म्युला असा घेतला होता, या पद्धतीनं. तेच तुम्ही कन्व्हर्ट करून असं पण घेऊ शकताय. फक्त कार्नॉट सायकल किंवा कार्नॉट इंजिन मध्ये हाच फॉर्म्युला आहे, फक्त तो इन टर्म्स ऑफ टेम्परेचर्स कन्सिडर करायचं आहे. या पद्धतीने येईल ते. सॉरी,
इथं एक इथं सी नाही, हॉट आहे. ऍब्सॉर्ब्ड हीट एनर्जी छेदामध्ये येते, हे पण चुकलेलं आहे. W/QH आहे, त्यामुळे हिथं हे असे हेच काय होणार बघा, इटा इक्वल टू TH ने याला जर डिवाइड केलं सेपरेट तर 1 मायनस TC/TH येणार. याच्यावरून TC अपॉन TH, ते उजव्या बाजूला त्याला डाव्या बाजूला घेतलं, हे n पलीकडे पाठवा, 1 मायनस इटा होणार, म्हणजेच 1 मायनस इटाची व्हॅल्यू आहे 3/4. हे सोडवून किती होते बघा आता. therefore TC/TH इक्वल टू हे किती होणार, 4 मायनस 3, म्हणजेच हे येणार 1/4. TH न फक्त पलीकडे मल्टिप्लाय करून घ्या. therefore TC इक्वल टू 1/4 इंटू TH. मग TH किती आहे बघा बरं, वरती लिहिले आपण 1000 आहे, 1000 केल्विन आहे. मग 1/4 इंटू 1000 म्हणजेच हे होणार 250 केल्विन होणार आहे. मग हे जर मला डिग्री सेंटीग्रेड मध्ये जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, 250 वजा 273 हे वजाबाकी करावी लागेल, मग ते येणार -23 डिग्री सेंटीग्रेड. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कार्नॉट इंजिन ऑपरेट्स बिटवीन 27 डिग्री सेंटीग्रेड अँड 87 डिग्री सेंटीग्रेड, फाइंड इट्स एफिशियन्सी, असं सांगितलेलं आहे. सिंपल एक्झाम्पल, काय जास्त काय विशेष नाही आहे त्याच्यामध्ये. काय दिलेलं आहे, 27 डिग्री सेंटीग्रेड, याचा अर्थ हे कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर, कारण ते कमी आहे ते कोल्ड रिझर्वायरचं, जास्त आहे ते हॉट रिझर्वायरचं. कन्व्हर्शन डायरेक्ट केल्व्हिन मध्ये करून घेतोय मी, त्यामुळे हे होणार 300 केल्व्हिन. त्यानंतर जी दुसरी व्हॅल्यू आहे हॉट रिझर्वायरची, 87 प्लस 273, बरोबर किती होते आता, 27 मध्ये 60, म्हणजे हे 360 येते का बघा, करून बघा पाहिजे असली तर बेरीज वजाबाकी. आणि एफिशियन्सी विचारलेली आहे, म्हणजे इटा, हे फाइंड आउट करायचं. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये एफिशियन्सी इक्वल टू, इथं अंशामध्ये येणार TH मायनस TC डिव्हायडेड बाय TH हे असेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घ्या. TH आहे 360 वजा 300 डिव्हायडेड बाय 360, हे सिम्प्लिफिकेशन करून येणार 60 डिव्हायडेड बाय 360 होणार. हे शून्य तेवढं कॅन्सल होईल, म्हणजेच हे येणार 1/6 येणार. ठीक आहे, मला याचं पर्सेंटेज मध्ये पाहिजे आहे, मग याला इंटू 100 करूया, म्हणजेच हे काय येणार 100/6 येणार. मग 6 बघा आता हे 16×96 म्हणजे 16 येणार पहिल्यांदा, उरतायत 4, 16×96 म्हणजे पहिला भाग लागला 6×6 36, परत पुढं 6चाच भाग घालवायचा, 16चा नाही, 6चा, त्यामुळे 6×6=6 येत राहणार. त्याला कुठेतरी थांबवा आणि हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, कार्नॉट रेफ्रिजरेटर सांगितलंय, ऑपरेट्स बिटवीन 250 केल्व्हिन अँड
300 Kelvin. Find its coefficient of performance. Given data, TC जे कमी टेम्परेचर आहे ते कोल्ड रिझर्वायरचं घ्यायचं 250 केल्व्हिन. त्यानंतर हाय टेम्परेचरचं 300 केल्व्हिन. विचारलाय कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, त्याला आपण नोटेशन वापरतोय की रेफ्रिजरेटर साठी आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे फॉर्म्युला चेंज होईल त्याचा. फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स फॉर कार्नॉट रेफ्रिजरेटर. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स के इक्वल टू, याचा फॉर्म्युला अंशामध्ये टीसी आहे याच्यात, आणि टीएच मायनस टीसी असा फॉर्म्युला येतो. तो व्हॅल्यूज वापरा. त्याच्यामध्ये टीसी आहे 250, त्यानंतर छेदामध्ये येणार 300 वजा 250, म्हणजेच हे काय होणार 250 डिव्हायडेड बाय 50 येणार. शून्याला शून्य कॅन्सल, 5 5 25, के इक्वल टू 5. हे त्याचं फायनल आन्सर.